तर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अपघात प्रवण क्षेत्र असलेल्या मेंढवण घाटामध्ये वेगमर्यादा कमी करण्याऐवजी 100 किलोमीटर प्रति तास असलेले फलक अखेर पुढारी न्यूजच्या बातमीनंतर काढले गेलेत. NHAI न बातमीची दखल घेऊन घाटामध्ये हे बॅनर लावले होते, फलक लावले होते आणि ते आता कंत्राटदाराला काढायला सांगितलेले आहेत. मुंबई अहमदाबाद महामार्गावर व्हाईट टॅपिंगचं काम पूर्ण झाल्यानंतर जो मेंढवणचा परिसर आहे या परिसरामध्ये काही दिवसापूर्वी वेग मर्यादा वाढवण्याचे फलक जे आहेत ते बसवण्यात आलेले होते. मात्र पुढारी चॅनलनी ही बातमी प्रसारित करताच आता हे फलक जे आहेत ते हटवण्याचा निर्णय महामार्ग प्राधिकरणाकडून घेण्यात आलेला आहे. हा संपूर्ण मेंढवणचा परिसर आहे, हा पूर्ण घाट परिसर आहे आणि या परिसरामध्ये आता महामार्ग प्राधिकरण विभागाकडून उपाययोजना म्हणून या ठिकाणी वेग मर्यादा कमी करण्याचे फलक जे आहेत ते बसवण्यात आलेले आहेत. ताशी 50 किलोमीटरचे वेग मर्यादा ठेवण्याचं आव्हान जे आहे आता महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यात आलेलं आहे. वर्षभराचा विचार केला तर वर्षभरात या ठिकाणी साधारणतः 45 अपघात झालेले आहेत आणि त्यामध्ये 49 जणांना आपला जीव जो आहे तो गमवावा लागलेला आहे. एकंदरीत बघितलं तर संपूर्ण परिसर जो आहे तो घाट परिसर आहे. कुठे तीव्र उतार आहेत, कुठे तीव्र वळणं आहेत, त्यामुळे धोकादायक वळणं आहेत, त्यामुळे या ठिकाणी अपघातांची संख्या वाढलेली आहे आणि याच अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कुठेतरी आता महामार्ग प्राधिकरण विभागाकडून 50 किलोमीटर प्रति तासाचे फलक जे आहेत ते या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता कुठेतरी महामार्गाने या घेतलेल्या निर्णयामुळे अपघातांच्या संख्येत घट होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. पुढारी न्यूज साठी जितेंद्र पाटील, पालघर.